हाय हॅलो नमस्कार, माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करत आहे। तर गेल्या सोमवारपासून बाकी स्टेटमध्ये श्रावण चालू झालं होतं आणि म्हणूनच आम्ही सर्व चाललो होतो शंकराच्या मंदिरात, जे आमच्या युनिटमध्ये मंदिर आहे। तर इथे मी आडूची फळं काढत होतो, जी पहाडी फळं असतात ती देवाला वाहण्यासाठी काढत होतो। तर जी राजस्थानी दीदी आहे तिची सासू म्हणाली की प्रत्येकीला 2-2 फळं येतील अशी फळं काढ। तर मी फळं काढली कठाडावर चढून आणि आम्ही मंदिरात आलो। मंदिर पाहू शकता पूर्ण डोंगरामध्ये आहे। युनिट ह्याच्या खाली आहे आणि युनिटच्या वरती मंदिर जे आहे तिथे आम्ही आलो होतो। आणि ही आहे शंकराची पिंड आणि आतमध्ये एक आहे राधाकृष्णाचं मंदिर। हे बाहेरला आहे मंदिर आणि इथे आम्ही बसून पूजा करत होतो। तर इथे अम्मा सांगत होती त्याप्रमाणे आमची पूजा चालली होती। अम्मा जी आहे ती राजस्थानची आहे आणि यूपी, बिहार, राजस्थान या साईडला सगळीकडे श्रावण गेल्या आठवड्यातच चालू झाला। तर त्यांचा पहिला सोमवार होता म्हणून म्हटलं चला मी पण येते तुमच्यासोबत आणि आठवण म्हणून मी हा ब्लॉग शूट करत आहे। जशी अम्मा सांगत होती पूजा करायला तशी आम्ही पूजा करत होतो आणि होप तुम्ही ही व्हिडिओ एन्जॉय कराल। तर पहा अम्मा जशी सांगते तसं पूजा चाललेली आहे। इथे दीदी बेलाचं पात्र जे आहे ते पाहत होते चांगले आहेत का, कारण अम्मा म्हणत होती की तुटलेलं किंवा बेलाच्या पानाला चीर जरी गेलेलं असलं तर ते बेलपात्र शंकराच्या पिंडीवर वाहायचं नसतं, म्हणून मग त्या दोघीजणी पाहत होत्या। त्यानंतर एकही बेलपात्र काही छान भेटलं नाही, कारण समोर जी यूपीची दीदी बसली होती तिच्या मिस्टरांनी मार्केटमधून आणलेले आणि इथे बेलाची झाडं जी आहेत ती खूप कमी आहेत, अजून तरी मला पाहायला भेटलेलं नाही आहे, त्यामुळे इथे काही एवढं भेटत नाही आहे। तर अम्मा सांगते त्यानुसार आमची पूजा चालली होती। तुम्ही पुढे एन्जॉय करा। खूप ब्लॉग छान झालेला आहे। अम्माने छान गाणी गायलेली आहेत। तर आम्ही आता पूजा करून घेतो। इथे पाहू शकता जानू किती शांतपणे बसलेली आहे आणि जशी अम्मा सांगते त्यानुसार आम्ही पूजा करते। तर ती किती शांतपणे बसून सर्व काही एन्जॉय करत होती। आय होप तुम्हीही एन्जॉय कराल। अम्मा सांगत होती की जे दूध, दही आणि साखर आणि गोमूत्र, तर गोमूत्र आमच्याकडे नव्हतं, त्यामुळे असं 5 हे करून देवाच्या पिंडीवर वाहायचं होतं। तर त्यानुसार आम्ही सर्व साखर वगैरे टाकून तयारी करत होतो इथे। आणि त्यांच्याकडे चण्याची डाळ वगैरे देवाला अर्पण करतात। तर आपल्याकडे डाळ वगैरे नाही, गहू डाळ वगैरे अर्पण नाही करत। तर म्हटलं चला आज त्यांच्या पद्धतीमध्ये पूजा करूया। मनोभावाने पूजा केली की सर्व काही स्वीकारलं जातं, म्हणून असं काही नाही की आपल्या महाराष्ट्रात वेगळ्या पद्धती त्यांच्या तिकडे वेगळ्या पद्धती असतात। पण मनामध्ये श्रद्धा जर असेल तर देवाची पूजा कोणत्याही प्रकारे केली तरी ती स्वीकारली जाते, असं तरी माझं मत आहे। म्हणून मग मी त्यांच्या पद्धतीमध्ये पूजा करत होती। आपलं काही श्रावण तर चालू झालं नव्हतं। तर इथे दही, दूध आणि पाणी वगैरे सर्व घेऊन आम्ही आंघोळ करत होतो। आणि मी जानूच्या सायकलमध्ये ना पाण्याची बॉटल विसरली होती, म्हणून मी पाण्याची बॉटल आणायला गेली होती। कारण दही दुधाने बाप्पाची आंघोळ घातल्यानंतर मग पाण्याने क्लीन करायचं असतं, तर त्याच्यासाठी मी पाणी आणायला गेली होती। अशा प्रकारे आम्ही बाप्पाची पूजा केली।
जशी अम्मा सांगते त्यानुसार पूजा केली. आणि इकडे पाहू शकता जानूची मस्ती चालू झाली होती. एका जागी काही शांत बसत नव्हती. बाप्पाकडे पाठ करून बसत होती, म्हणून मग मी तिला सरळ केलं. तरीही पाहू शकता गोल 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 फिरत होती नुसती. बाप्पा कान्हा जो है, कान्हा की मम्मी और सुप्रिया की मम्मी थी, सभी मंदिर आप लोग गा के ही जाते थे. 4-5 गा के जाते थे. चलो ना गा. गणेश जी करेगा लो. अच्छी वाले में बैठी यहाँ देखा जाओ. कैसे बजा? वो तो सबके मुंह दिखना चाहिए ना. आवाज मत कर भाई. बढ़िया लग रही है आवाज. अच्छी लग रही है. अच्छा आवाज सुंदर नहीं है. गाना तो हमने तो पहले बार सुना है ऐसे तो रिकॉर्ड कर रही हूँ.
इथे अचानक सगळ्या इकडे तिकडे पाहायला लागल्या, कारण जानू तोंडातून वेगवेगळे आवाज काढायला लागली आणि सगळ्यांना वाटलं की मंकी आला म्हणून. आणि आरतीची ताटं जी होती ती बाहेरच ठेवली होती म्हणून इकडे तिकडे बघायला लागलं. त्यांना वाटलं खरंच मंकी आला की काय. नंतर मग समजलं की जानूच आवाज काढत होती. नंतर मी इकडे दीदी गेली बाथरूममध्ये, कोणी गेलं होतं त्याने नळ चालूच ठेवलं होतं तर ते बंद करायला गेली. आणि आमचं गाणं वगैरे सर्व झाल्यानंतर 5 गाणी अम्माने गायली, 4 अम्माने गाणं गायलं आणि 1 बिहारी दीदीने गाणं गायलं. खूप छान वाटलं, असं मन प्रसन्न वाटतं असं अशा ठिकाणी गेल्यानंतर. मग आम्ही निघालो घरी जायला. तर इकडे पाहू शकता जानू घेऊन आली शूज की घाल म्हणून मला. त्यानंतर आम्ही जाणार होतो दुसऱ्या साईडहून, म्हणून मग मी पायऱ्यांवरून चढून ना सायकल घेऊन आली होती. पण नंतर मग या दीदी म्हणाल्या की ज्या ठिकाणातून आले त्याच ठिकाणातून चलूया, कारण तिकडनं लांब पडेल म्हणून. मग जी दुसरी दीदी आहे तिने जानूची सायकल घेतली आणि ती घेऊन पुढे पुढे चालली होती, कारण माझ्याजवळ जानू होती. जानूला उचलून घेतलेलं होतं कारण सीड्या पटापट उतरणार नाही म्हणून. 12 वाजायला आले होते, जेवण वगैरेही बनवायचं होतं. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल. श्रावणातला पहिला सोमवार, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.